नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्कूल एज्युकेशन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण दिलेल्या वर्गसंख्येचा वर्गमूळ काढण्याची ट्रिक्स समजून घेणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला क्षणार्धात कोणत्याही वर्गसंख्येचा वर्गमूळ काढता येणार आहे। मित्रांनो, त्यापूर्वी मी तुम्हाला अगोदर वर्ग म्हणजे काय हे समजावून सांगितलेलं आहे। वर्ग म्हणजे काय, जर दिलेली संख्या समजा आपण 2 आहे, 2 ह्या संख्येला मी त्याच संख्येने गुणतो म्हणजे काय करतो, 2 गुणिला 2 याचा उत्तर किती येतो, 4 येतो। म्हणजे एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे त्याचा वर्ग काढणे आहे। आता 2 चा घात 2 म्हणजे ह्या घातांकाच्या रूपात लिहिला आहे, म्हणजे 2 चा घात 2 म्हणजे 4, 2 चा घात 2 असेल म्हणजे 2 वर्ग, 2 चा वर्ग 4। मित्रांनो, आता 2 चा वर्ग 4 आहे म्हणजे 4 ही काय आहे, वर्ग संख्या आहे। 4 ही काय आहे, वर्ग संख्या आहे। पण कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे, 2 ह्या संख्येची वर्ग संख्या आहे। म्हणजे 2 ह्या संख्येची 4 ही जर वर्ग संख्या झाले तर 4 ची मूळ संख्या कोणती, मूळ वर्ग संख्या कोणती, तर 2 आहे। म्हणून 4 चे वर्गमूळ किती आहे, 2 आहे। 4 चे वर्गमूळ किती आहे, 2 आहे। अशाच प्रकारे आपल्याला दिलेल्या संख्यांचे वर्गमूळ काढायचे आहे। मित्रांनो, इथं बघा, मी तुम्हाला काही संख्यांचे वर्ग इथं काढून दाखवलेले आहे। बघा, 1 ह्या संख्येचा वर्ग 1 आहे, 2 ह्या संख्येचा 4 आहे, 3 ह्या संख्येचा 9 आहे, 4 संख्येचा वर्ग 16 आहे, 5 संख्येचा वर्ग 25 आहे, 6 संख्येचा वर्ग 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100 इथपर्यंत लक्षात घ्या। आता बघा, तुम्हाला हे संख्यांचा वर्ग, ह्या संख्यांचा वर्ग चा निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 1 असेल, 2 असेल, 3, 4 याच्यापैकी कोणतं असेल, जर 1 व 9 असेल, 1 व 9 असेल तर त्याच्या एकक स्थानी येणाऱ्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी किती येणार आहे, 1 येणार आहे। 1 चा वर्ग किंवा 9 चा वर्ग जर कोणत्या संख्येच्या एकक स्थानी वर्ग काढायचा, ज्या संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे त्याच्या एकक स्थानी जर 1 असेल किंवा 9 असेल तर त्या येणाऱ्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी किती असणार, 1 असणार। 2 व 8 असेल तर त्याच्या एकक स्थानी 4 आहे। 3 व 7 असेल तर त्याच्या एकक स्थानी 9 आहे। 4 व 6 असेल तर त्याच्या एकक स्थानी 6 आहे। 5 असेल तर त्याच्या एकक स्थानी 5 येईल। आणि जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तर त्याच्या येणाऱ्या वर्गसंख्येच्या दशक व एकक स्थानी डबल 0 येणार आहे। मित्रांनो, आता बघा, ही गोष्ट लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला प्रश्न असू शकते, काय प्रश्न विचारणार याच्यावरती, जर दिलेल्या संख्यांपैकी दिलेली जी संख्या आहे संख्यापैकी वर्गसंख्या कोणती, दिलेल्या संख्यांपैकी वर्गसंख्या कोणती। पर्याय असेल XY 7, दुसरा पर्याय असेल AB 8, तिसरा पर्याय असेल XZ 6, चौथा पर्याय असेल AB 3। आता बघा, एक गोष्ट, हा अशा प्रकारचा जर तुम्हाला प्रश्न विचारला असेल तर याच्यावरून तुम्हाला असं लक्षात येईल की 2, 3, 7, 8 व सिंगल 0 म्हणजे 0 हे अंक कोणत्याही वर्गसंख्येच्या एकक स्थानी नसतात। इथं दिसतो का मित्रांनो, इथं नाही आहे। म्हणजे 2, 3, 7, 8 आणि सिंगल 0 हे अंक कोणत्याही वर्गसंख्येच्या एकक स्थानी आपल्याला दिसणार नाही। मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, 7 वर्गसंख्येच्या एकक स्थानी नसू शकते, 8ही नसतो, 3ही नसते, मग 6 असतो का वर्गसंख्येच्या, म्हणजे ही संख्या वर्गसंख्या असू शकते, म्हणजे असेलच, बरोबर आहे। इथं एकक स्थानी 6 आहे। मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा। आता आपण एक दिलेल्या वर्गसंख्येचं
वर्गमूळ कसं काढायचं, म्हणजे हे झाले वर्गसंख्येच्या बाबतीत, परंतु दिलेली संख्या पैकी वर्गमूळ कशी काढायची, दिलेल्या संख्यांचा वर्गमूळ. एक उदाहरण घेऊया आपण. एक उदाहरण घ्या. कोणते एक घेऊ आपण उदाहरण? 289 घेऊया ही संख्या. बघा 289 ह्या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे, वर्गमूळ काढायचा आहे. आता वर्गमूळ काढत असताना मित्रांनो, जेव्हा वर्ग काढायचा आहे तर शेवटचे 2 अंक घ्यायचे, दशक आणि एकक एकत्र घ्यायचे आणि ह्या डाव्या बाजूचे अंक एकत्र घ्यायचे. आता बघा हे 89 संख्येच्या जर 9 बघितलं तर एकक स्थानी 9 आहे, म्हणून जर एकक स्थानी 9 असेल तर त्याची वर्गमूळ संख्या कोणती असू शकते? एक तर त्याच्या वर्गमूळ येणाऱ्या वर्गमूळच्या एकक स्थानी काय असू शकते? एक तर 3 असू शकते, नाहीतर किती असू शकतात? 7 असू शकतात, 3 किंवा 7. आता मित्रांनो, जो इकडे डाव्या बाजूला जो अंक आहे 2, हा अंक किंवा ही संख्या आपण कोणत्या 2 वर्गसंख्येच्या मदतील आहे? बघा इथं आहे 1 आणि 4च्या मदतील हे 2 आहे. म्हणजेच काय, इथं जो येणारा अंक आहे हा 1 असेल. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर दिलेली संख्या 2 अंकी असेल तर त्याची वर्गमूळ संख्या 1 अंकी येईल. दिलेली संख्या 3 अंकी असेल तर त्याची वर्गमूळ संख्या 2 अंकी येईल. दिलेली संख्या 4 अंकी असेल तर त्याची वर्गमूळ संख्या 2 अंकी येईल. हे कशावरून? आता बघा हे समजण्यासाठी तुम्हाला एक सांगतो. जर दिलेले अंक किती अंक, इथे 3 अंकी दिलेली संख्या आहे, ह्या अंकाला फक्त काय करायचं? 2ने भागायचं. 2ने भागले असता जर याचं उत्तर किती येते? 1.5 येते. म्हणजे 1.5 आलं म्हणजे 1च्या पुढे आलं, पुढील अंक घ्यायचा. दीड संख्या तर असू शकत नाही, म्हणजे पुढील संख्या म्हणजे कोणती? 2 अंकी संख्या. म्हणजे 3 अंकी संख्या असेल तर 2 अंकी येईल. 5 अंकी संख्या जर असेल तर दिलेली वर्गमूळ संख्या किती अंकी येईल? 3 अंकी येईल. दिलेली वर्गमूळ संख्या किती अंकी येईल? 3 अंकी येईल. अशाच प्रकारे 4 अंकी आहे, त्याचं जर 4ने 2ला भागलं त्याचं उत्तर 2 येतं. म्हणून दिलेल्या संख्येचा वर्गमूळ संख्या ही किती अंकी येईल? 2 अंकी येईल. मित्रांनो, अशाच प्रकारे हे 3 अंकी संख्या आहे, म्हणजे याचं वर्गमूळ किती अंकी येणार आहे? 2 अंकी वर्गमूळ संख्या येणार आहे. आता मित्रांनो, हा अंक आपण इथं सांगितलेला आहे, त्याच्या अगोदरचा अंक घ्यायचा. 1 आणि 4 ह्या वर्गसंख्येच्या मधातील संख्या. मग इथं कोणतं बघायचं? त्याची वर्गमूळ संख्या 2, 2च्या अगोदरची वर्गमूळ संख्या काय? 1 आहे, म्हणून 1 घेतलं. अगोदरची वर्गमूळ संख्या घ्यायची. बघा 1 घेतला. आता इथं एकक स्थानी 3 असू शकते की 7 असू शकते. कोणता अंक असणार? त्यासाठी दिलेला हा अंक कोणत्या संख्येच्या जवळचा आहे ते महत्त्वाचं आहे. आता बघा इथं 1च्या जवळचा आहे, म्हणजे लहान संख्या घेणार, म्हणजे 3 घेणार. परंतु मित्रांनो, इथं बघा 3 जर घेतलं तर ही संख्या 13 होते, परंतु 13चा वर्ग किती झालेला आहे? आलेला आहे 169 आलेला आहे, म्हणून 69 येणार नाही. आणि इथं बघा 15चा वर्ग 225 आहे, बरोबर आहे? 15चा वर्ग किती आहे? 225 आहे, मोठी संख्या आहे, म्हणजे इथं काय येणार? 7 येणार. म्हणजे 289चा वर्गमूळ संख्या, 289ची वर्गमूळ संख्या किती? 17. 17 ही 289ची वर्गमूळ संख्या आहे, म्हणजे 17चा वर्ग 289 आहे. दुसरा आपण उदाहरण घेऊ. दुसरा उदाहरण घेता येते आपल्याला. बघा उदाहरण घेऊया 1849 ह्या संख्येचा वर्गमूळ काढून बघूया. बघा 1849 ह्या संख्येचा आपण वर्गमूळ आता काढून बघूया. आता मी काय म्हटलं होतं तुम्हाला? 2 अंक घ्यायचे आणि ह्या बाजूचे जे अंक असतील त्यांचं एकत्र घ्यायचा. 2 अंक घेतल्यानंतर याच्या एकक स्थानी किती आहे? 9 आहे. म्हणजे एकक स्थानी 9 असल्यामुळे त्या संख्येच्या वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असू शकतो? एक तर 3 असू शकतो, नाहीतर पुन्हा 7 असू शकतं. हे गोष्ट क्लिअर झाली. आता बघा इथं ही झाली 18 संख्या. आता ही 18 संख्या कोणत्या 2 वर्गसंख्येच्या मधातील संख्या आहे? बघा 18 ही संख्या कोणत्या 2 वर्गसंख्येच्या मधातील संख्या आहे? 25 आणि 16. 25 आणि 16. 25 आणि 16 आहे, परंतु 25 ही काय आहे? वर्गसंख्या कशाची आहे? 5ची आहे.
5ची आहे, म्हणजे या 5च्या अगोदरची वर्गमूळ संख्या घ्यायची. म्हणजे कोणती आहे? 4. म्हणजे इथं कोणता अंक येईल? 4 अंक. आणि हे 4 अंकी संख्या असल्यामुळे हे वर्गमूळ किती अंकी येणार आहे? 2 अंकी येणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. 2 अंकी येणार आहे. मग हे वर्गमूळ संख्याच्या दशक स्थानी 4 झाला तर आता एकक स्थानी 3 किंवा 7 दोनपैकी एक येणार आहे. मग आता ही 18 ही संख्या कोणत्या संख्येच्या जवळची आहे? बघा, 4च्या 16च्या जवळ आहे की 25च्या जवळ आहे? जर अगोदरच्या संख्येच्या ह्या संख्येच्या जवळची जर असेल 16च्या, बघा 18 हे 16च्या जवळ आहे. बरं, म्हणून आपण कोणता अंक घेणार? लहान अंक घेणार. म्हणजे इथं कोणता घेणार आपण? 3 जर घेणार. जर ही संख्या जर इथं 22 असतं, 23 असतात, हे 25च्या जवळची झाली असते तर आपण कोणता अंक घेतला असता? 7 हा अंक घेतला असता मित्रांनो. म्हणून 1849चं वर्गमूळ किती आलं? 43 आलं. 1849चं वर्गमूळ किती? 43. दुसरं उदाहरण एक घेता येईल आपल्याला. बघा, 7569 घेऊ. 7569 पुन्हा 9 आला. आता बघा, हे तुम्हाला त्यासाठी समजून सांगतो. बघा, पुन्हा एकक स्थानी 9 असल्यामुळे एकतर त्याच्या एकक स्थानी किती असणार? येणाऱ्या वर्गमूळच्या एकक स्थानी 3 असणार किंवा 7 असणार. येणाऱ्या वर्गमूळच्या एकक स्थानी किती असणार? 3 असणार, नाहीतर 7 असणार. आता ही संख्या किती झाली? 75. 75 ही संख्या कोणत्या 2 वर्गसंख्येच्या मदतील आहे? बघा, इथं आहे 64 आणि 81 यांच्या ह्या वर्गसंख्येच्या मधातील ही 75 ही वर्गसंख्या आहे. म्हणजेच आपण त्याच्या अगोदर 81च्या अगोदरची वर्गमूळ संख्या कोणती आहे? 8 आहे. म्हणजे दशक स्थानी कोणता अंक येईल? 8. आणखी 4 अंकी संख्येचा आहे, त्याच्यामुळे याचा येणारी वर्गमूळ संख्या ही किती असणार? 2 अंकी असणार. हे क्लिअर झालेलं आहे. आता बघा, 8 हे दशक स्थानी आल्यानंतर आता आपल्याला ठरवायचं आहे की एकक स्थानी कोणता अंक येणार. तर ही 75 ही जी संख्या आहे, ही 75 64च्या जवळ आहे की 81च्या जवळ आहे? 75 ही संख्या जर पाहिलं 81ला पोहोचायला तर 6 अंकांचा फरक आहे 81पर्यंत. परंतु 64 ते 75 याच्यामध्ये जास्त अंकांचा फरक आहे. म्हणून ही जवळची संख्या आहे 81च्या, म्हणजे 9च्या जवळची आहे. म्हणून आपण कोणता अंक घेणार? मोठा अंक घेणार. जर ह्या अंकाच्या जवळची जर असते 64च्या जवळचा असता आपण 3 हा अंक घेतला असता एकक स्थानी, परंतु लांब आहे म्हणून आपण कोणता अंक घेणार? 7 हा अंक घेणार. म्हणजेच 7569 ह्या वर्गसंख्येचं वर्गमूळ किती येणार? 87 येणार. किती येणार? 87 येणार मित्रांनो. अशा प्रकारे आपण आता दुसरा उदाहरण घेऊया. एक आपण दुसरा उदाहरण घेऊया. आता 5 अंकी संख्या घेऊया. बघा, 15376 घेऊया. 15376 घेतले. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे? वर्ग काढायचा म्हणून शेवटचे 2 अंक एकत्र घ्यायचे. आता ही 5 अंकी आहे. 5 अंकी वर्गसंख्या असल्यामुळे ह्या संख्येचा वर्गमूळ किती अंकी येणार आहे? 3 अंकी वर्गमूळ येणार आहे मित्रांनो. 3 अंकी येणार. तुम्हाला कसं आहे तर पहिले सांगितलेलं आहे. आता उरलेल्या संख्या एकत्र घ्या. आता ही संख्या किती आहे? 153. 153 ही संख्या कोणत्या 2 वर्गसंख्येच्या मदत आहे त्या अगोदर आपण घेऊ. हे इथं बघा, इथं 6 आहे. 6 आहे म्हणजे येणाऱ्या वर्गमूळ संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असू शकते? 6 असल्यानंतर कोणता अंक असू शकते? एक तर 4 असू शकतो, नाहीतर 6 असू शकतो. 4 असू शकते, नाहीतर दुसरा 6 अंक हा एकक स्थानी असू शकते वर्गमूळ संख्येच्या. आता बघा, हे 153 आहे. 153 ही संख्या कोणत्या 2 वर्गसंख्येच्या मदतली आहे? बघा, 144 आणि 169. बघा, 144 आणि 169 म्हणजे 169च्या पेक्षाही 153 लहान आहे. म्हणजे 13चे 169 13चं वर्गमूळ आहे. 13चं वर्गसंख्या आहे आणि 169चं वर्गमूळ 13 आहे. त्याच्या अगोदरची संख्या आपण घेणार. इथं 12 घेतली. 12 लिहून टाकायचं. आता बघा, हे झाली 12. आता त्याच्या मध्ये 153 ही संख्या
कोणत्या संख्येच्या जवळ आहे, 144च्या जवळ आहे की 169च्या जवळ आहे. आता जर असं तुम्ही बघितलं तर 153 ही संख्या 144च्या जवळ आहे आणि 169च्या लांब आहे. 144च्या जवळ असल्यामुळे आपण काय करणार, लहान अंक पकडणार. म्हणजे इथं कोणता अंक येणार, 4 येणार. म्हणजे 15,376 ची वर्गमूळ संख्या कोणती, 124 ही वर्गमूळ संख्या आहे. मित्रांनो करून बघा आणि ही ट्रिक्स तुम्हाला जर समजली असेल, नसेल समजली तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला जर ही ट्रिक्स आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो ही ट्रिक्स अतिशय उपयोगी आहे, याचा सराव करा. धन्यवाद.